मुंबईतील वाढत्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे। महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी महत्त्वाच्या पाणी पुरवठा प्रकल्पांचा आढावा घेत कामे वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत। समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या 200 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या निःक्षारीकरण प्रकल्पाला गती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि या प्रकल्पाची क्षमता पुढे 400 दशलक्ष लिटर पर्यंत वाढवण्याचाही आराखडा आहे। तसेच गारगाई धरण प्रकल्पासाठी आवश्यक उर्वरित परवानग्या तातडीने मिळवून मुंबईची पाण्याची तूट भरून काढण्यावर भर देण्यात आला आहे। दरम्यान अमरमहाल ते परळ आणि अमरमहाल ते ट्रॉम्बे या जलबोगद्यांची कामे अंतिम टप्प्यात असून एवळी ते कशेळी आणि कशेळी ते मुलुंड या नव्या जलबोगद्यांना गती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। मुंबईच्या मलनिस्सारण व्यवस्थेसाठी कुलाबा, वरळी, वांद्रे, वर्सोवा, मालाड, भांडूप आणि घाटकोपर येथे उभारण्यात येणाऱ्या 7 मलजल प्रकल्पांकडेही विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। भांडूप येथील आशियातील सर्वात मोठ्या 2000 दशलक्ष लिटर क्षमतेच्या पाणी प्रकल्पासाठी दिवसनिहाय नियोजन करण्यावर भर देण्यात आला आहे। मुंबईची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील गरजा लक्षात घेता शाश्वत पाणी स्रोत विकसित करण्यालाही प्राधान्य दिले जाणार आहे। मुंबईकरांना अधिक चांगल्या आणि वेळेवर सुविधा देण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलंय। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, भांडूप।